सदा काय होणार रे माझ्या पोराचं? अरे बापरे, केवढा ताप भरलाय याच्या अंगात सदा. एवढा ताप भरलाय? पांडुरंगा, पुरे झाली विश्रांती. उठ आता, उठ आता, उठ आता. महाराज, हा सदा, बाबा, ए सदा, बाबा. हा पुंडलिक उठ उठ. हळू हळू. ए भानावर आलास तू? ए सदा, अरे हा भानावर आला बघ. होय अण्णा. बाबा, हा बाबा मला झोप लागली होती. बाबा कधी झोप लागली मला? मला उठवलं का नाही? अरे नाही बाळा, तुला झोप वगैरे लागली नव्हती. हे बघ माझा ऐक, एवढ्या लांबच्या प्रवासाचा शीण आणि उन्हाची कायली तुला मानवली नाही म्हणून ग्लानी होऊन डोळे बंद केले होतेस तू. अरे आम्ही तुला जागा करायचा खूप प्रयत्न केला. मी तर पांडुरंगाचा धावाही केला. बाबा, महाराजांनी मला हाक मारली. हो. काय? महाराजांनी हाक मारली? हो हो हो, महाराजांनी हाक मारली. ते म्हणाले पुरे झाली विश्रांती, चल उठ आता. ए पुंडलिका, हे बघ हे बघ, ए बाळा माझा ऐक, नाही. तुझ्या ऐक 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 माझा ऐक. तुझ्या अंगात आहे ना ताप भरलाय. हा आणि शेगाव आहे ना बाळा, इथून अजून खूप दूर आहे. थोडा लांबचा प्रवास तुला नाही मानवणार. हा माझा ऐक, आपण माघारी फिरूया. नाही नाही, नको नको. अहो बाबा, महाराजांनी सांगितलं मला. अहो अहो अहो, ते आहेत आपल्यासोबत. त्यांना ठाऊक आहे की मला त्यांना भेटायचं आहे. हे बघा, आपण निघूया. कितीही खडतर प्रवास असला तरी करायलाच हवा. चला चला, उठवा. चल काय असं ऐकणार नाही, चल जाऊया आपण. थांब बाळा, उठवतो मी तुला. हा हळू हळू. आई, आ आ. ए पुंडलिका, अरे तुझ्या काखेत गाठ आली रे. हो हो, असू दे. चला चला, निघायला चला. दिवसा ढवळ्या डुलक्या करतोस पितांबर? नाही महाराज, बाहेर ऊन जास्त पडलंय ना, उन्हात आलो त्यामुळं ग्लानी आली होती. पण आता बरं वाटतंय ना? हो, पण महाराज मला एक प्रश्न पडलाय. माझं काम बसल्या जागीच आहे, पण जे उन्हात काबाड कष्ट करतात, राब राब राबतात, त्या लोकांचं काय हाल होत असतील. महाराज तुम्ही मुंडगावात गेलेला त्यावेळेला अचानक धो पाऊस पडला होता, तो तुम्ही थांबवला. तसंच ही उन्हाची कायली देखील कमी करून दाखवा ना. मुळीच नाही. उन्हाची काहिली कमी केली तर त्याची परीक्षा कशी होणार? त्याची कुणाची? आहे एक प्रवासी. अण्णा, असं उदास का? पुंडलिक, काही होणार नाही त्याला. ते अंगात ताप आहे रे त्याच्या. बघा घरी कसा हारल्यासारखा चालतोय तो. हो अहो, गजानन महाराजांनी बळ दिलं त्याला. त्याला काही होणार नाही, मुळीच काळजी करू नका. अरे काळजी कशी करू नको सदा. अरे तो ताप साधा सुद्धा नाहीये. त्या काखेत आलेली ती गाठ पाहिलेस ना? मला तर वाटतं ती गाठ लेकची असावी. ए बाळा, ए पुंडलिका, ए बाळा बाळा माझा ऐक. आपण थोडा वेळ थांबूया. हा थोडा वेळ विश्रांती घेऊया आणि मग निघूया पुढे. विश्रांती? ए बाळा, मला तुझी अवस्था बघवत नाहीये रे. अरे तुझ्या पोटात अन्न नाही, पाणी नाही, अंगात ताप आलाय रे तुझ्या, काखेत गाठ आली. आपण असं करूया, आपण या गावात एखाद्या वैद्यबुवांना दाखवूया तुला. त्यांच्याकडनं तुझ्यावर उपचार करून घेऊया. आणि मग वैद्यबुवा म्हणाले ना की आता तू बरा झालायस, निघा पुढच्या प्रवासाला, की मग निघूया. हा बाबा, हा
तुमच्या डोळ्यात भीती दिसते मला. तुमचा मुलगा मरणार याची भीती. काय बोलतोस का बाळा तू? बाबा काळजी करू नका. मला माहिती आहे माझ्या काखेत आलेली गाठ प्लेगची गाठ आहे. पण मी मरणार नाही बाबा, तुम्ही काळजी करू नका. साक्षात गजानन महाराज माझ्या पाठीशी आहेत. ते मला प्रेरणा देत आहेत शेगावला यायची. आपण प्रवास चालू ठेवूया बाबा, चला. पुंडलिका माझं आहे, काय काय ऐक म्हणा, आपण प्रवास चालू ठेवूया, पण आता आपण पायी नको करूया प्रवास. आपण एखादी बैलगाडी बघूया. बैलगाडी? हा, बैलगाडीचा प्रवास तुला सुसह्य होईल बाळा. ठीक आहे बाबा, प्रवासाने तुम्ही दोघे थकला असाल, करूया आपण बैलगाडी. हा. तुम्ही दोघे बैलगाडीत बसा, पण मी मात्र तुमच्या सोबत शेगाव पर्यंत पायी प्रवास करणार. का? बाबा, महाराजांना मी वचन दिलंय, मुणगाव ते शेगाव पायी प्रवास करेन, आणि महाराजांना दिलेलं वचन मी नाही मोडू शकत. चला बाबा, चला चला. पितांबर, हा? प्लेगची साथ पसरल्याचं ऐकिवात आहे का रे तुझ्या? नाही महाराज. पण महाराज, तुम्ही असं कसं काय विचारलं? आणि तुम्ही विचारताय म्हटल्यावर, अरे बापरे, म्हणजे प्लेगची साथ येणार आहे की काय? तर घाबरू नकोस, आम्ही आहोत ना इथे. कुणाच्याही जीवाला धोका होणार नाही. महाराज, आज तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज, बंकटलाल शेठ, बरं झालं तुम्ही आलात. बघा ना, आज महाराज काय बोलतायत माझ्या डोक्यावरनं चाललंय. तुम्हाला काय अर्थ लागतोय का बघा. माझी अवस्था तुझ्यासारखीच झाली कालपासून. म्हणजे अरे, कालपासून महाराजांच्या बोलण्याची उकलच लागत नाही. एवढा अर्थबोध होतोय की कोणीतरी एक भक्त मुणगावहून शेगावला महाराजांच्या दर्शनासाठी निघालाय आणि महाराजांचं लक्ष त्याच्या प्रवासाकडे लागलेलं आहे. असं होय? हा. हा, आत्ता माझ्या लक्षात यायला लागलंय थोडं थोडं. उपकार होतील दादा, तुम्ही माझ्या मुलाला बसा मिळण्यात, त्याची तब्येत बरी नाही हो. नाही 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 बाबा, नको. मी या मेळ्यात बसू शकणार नाही. मी पायीच माझ्या महाराजांच्या दर्शनाला शेगाव पर्यंत जाणार. अहो, मी माझ्या मेहनेमधून तुम्हाला शेगावपर्यंत सोडतो, तर ती माझ्यासाठी महाराजाची सेवाच होईल. मान्य. पण त्यासाठी मी महाराजांना दिलेला शब्द मोडावा लागेल. ते मी कधीच करणार नाही. अरे बाळा, तुला कळत कसं नाहीये? तुला लवकर पोचायचंय की नाही महाराजांच्या पाशी? तू मेळ्यात बसलास तर लवकर पोचशील बाळा. बाबा, मला आमिष दाखवू नका. बघा, माझ्या गुरूंची इच्छा आहे मी कोणाचीही मदत न घेता शेगावला यावं, कोणत्याही वाहनाने प्रवास करू नये. आता वाटेत माझं काहीही बरं वाईट झालं, माझं प्रेत पायी पायीच शेगाव नाही, पण मी या मेळ्यात बसणार नाही. दादा, धन्यवाद. आम्हाला नकोय तुमची मदत. बैलगाडी, मेणा, ही सारी प्रवासाची साधनं उपलब्ध असताना काही हट्टी माणसं त्याचा उपयोग करताना दिसत नाहीत. कोण माणसं? पायपीट करायचा सोस भारी, करा म्हणावं, आम्ही काय बोलावं. महाराज, तुम्ही मुणगावच्या भक्ताविषयी बोलताय ना? मुणगावचा काय किंवा माणगावचा काय, वेडी माणसं अशीच असतात. त्यांना लक्ष गाठायचा ध्यास असतो. गाठा लक्ष गाठा, पण आम्हाला वेठीच देऊ नका. महाराज,
आता फक्तच म्हटल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही आम्हाला. डोळे सताड उडे ठेवून पाहावं लागतं. त्याचं बरं चाललंय ना, त्याला एखादी दुखापत झालेली नाही ना, त्याला कोणता आजार तर झालेला नाही ना. आणि असं काही घडलंच तर उपचार करायची तयारीही ठेवावी लागते आम्हाला. ये रे बाबा ये, पडत धडपडत रांगत ये, आपला हट्ट सोडू नकोस, आम्हास वेठीस धर. गण गण गणात भोवते. गण गण गणात बोते. का झालं पुंडलिका? बाबा माझ्या काकीतली आय 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 हळू 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 पुंडलिका, हळू हळू हळू. बाबा हॅलो हॅलो, आपण आलो शेगावला. अरे पुंडलिका, तुझ्याच्याने आता एक पाऊलही पुढे जाणार नाही बाळा. किती केविलवाणी अवस्था झाली रे तुझी. मग काय म्हणता बाबा? हा, प्रत्यक्ष महाराजांनी दिलेल्या इच्छाशक्तीच्या जोरावर घरात ताप असताना, प्लेगची लागण झालेली असताना खूप कष्ट करून तिथवरचा प्रवास पायी 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 केला. आलो शेगावला बाबा. आता थोडंच अंतर राहिलं. आता वाहनाचा आधार नाही. महाराज मी पायी मी चालणार बाबा. पुढचा प्रवास देखील पायी पायी महाराज मी येतोय. महाराज हे बाळ, हळू हळू. आहे हळू. अरे हळू पुंडलिका, पुंडलिका. अरे सदा हळू हळू पुंडलिका. हळू. अरे सदा गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. तो आला. महाराज म्हणजे बघाचपासून तुम्ही जे बोलत होता आणि आम्हाला समजत नव्हतं ते ह्या व्यक्तीविषयी होतं. तर कुंडलिक भोकरे या मुलाचं नाव. मुणगावून पायी आमच्या दर्शनासाठी आलाय. महाराज महाराज ये पुंडलिका ये ये ये. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. पुंडलिका उठ. महाराज, तो उभं राहायचं त्राणही नाही हो त्याच्या शरीरात. काय म्हणतोस? काय रे पुंडलिका? संकल्पात किती शक्ती असते ते दाखवून दिलंस आणि संकल्पपूर्तीचा आनंद तू आता अनुभवत असशील. होय महाराज. मुळगावात तुम्ही छानसिंगाच्या घरी आला होता तेव्हा आपल्या दर्शनाचा योग नाही मिळाला. आज आपलं दर्शन झालं. जीवन सार्थक झालं महाराज. जीवन सार्थक. अरे पण बोलताना तू एवढा कापतोस का? महाराज, तो प्रचंड ताप आहे हो त्याच्या शरीरात. असं? हो महाराज. आणि काखेत गाठही आली प्लेगची.
काहीतरीच काय सांगता, त्याला काही झालेलं नाही. बाळ पुंडलिका, अजिबात घाबरू नको. किती किती चमत्कार, किती किती चमत्कार, शब्द होतात रे मूक, शेगावीचे योगीराज, शेगावीचे योगीराज, थोर ब्रह्मांड नायक, पहा बरं काखेत गोळा आहे का? नायक ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक. महाराज नाही नाही नाही. आणि अंगात ताप? अरे नाहीये महाराज, 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 चमत्कार झाला महाराज, खरंच चमत्कार झाला. आपण परमेश्वराचे अवतार आहात महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. भोकरे, उभे राहा. आमच्या मनात तुला प्रणाम करण्याची इच्छा आहे. हे काय भरतच बोलताय महाराज. खरं तेच सांगतोय. आमच्या समोर उभा असलेला तू प्रणामास पात्र आहेस. काय बोलताय महाराज. खरं तर मुंगावून पंढरपूरला विठोबाच्या दर्शनाला जाणार होतास, पण पुंडलिकाच्या हट्टापायी तुला शेगावला आमच्या दर्शनासाठी यावं लागलं. मनात आमची गुरुमाऊली, पंढरपूरच्या विठोबाला हृदयात साठवून तू इथे आलास, म्हणून तू प्रणामास पात्र आहेस. तुझ्या हृदयातल्या आमच्या गुरुमाऊलीला शतशः प्रणाम. महाराज, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.